हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आता वाजलेले आहेत सकाळचे 5:45 आणि आमची इथे लाईटचा भरपूर असा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे सकाळी लवकरच अशी लाईट गेली होती आणि सगळीकडे अंधारच अंधार होता। तर त्यानंतर मी आजचं तुम्हाला दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे, प्लस म्हणजे दुसऱ्या दिवशीचा गुढीपाडव्याचा व्हिडिओ सुद्धा या व्हिडिओमध्येच तुम्हाला पुढे पाहायला भेटेल। आणि मला एक कमेंट आली होती, त्या कमेंटचं सुद्धा उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। सो तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि सोबतच साईच्या शाळेचा आजचा पहिला दिवस होता, ते देखील तुमच्यासोबत मी आज शेअर करत आहे। तर 2 ते 3 दिवसाचे व्हिडिओ 2 ते 3 दिवसाचे व्लॉग मी एकाच व्हिडिओमध्ये घेत आहे। त्याचं कारण सुद्धा तसंच आहे की लाईट नसल्यामुळे मोबाईल चार्जिंग हा होत नाही आणि लाईटीचा आमच्या इथे भरपूर असा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मोबाईल व्यवस्थित चार्जिंग होत नाही आणि त्यामुळे व्हिडिओसुद्धा मला व्यवस्थित असे घेता येत नाही। तर आता गुढीपाडव्याचा व्हिडिओ मला हा पूर्ण रुटीन त्या दिवशीचा शेअर करायचं होतं, पण झालं असं की त्या दिवशी पहाटे लाईट गेली, ती संध्याकाळीच आली, त्याच्यामुळे तो सुद्धा व्हिडिओ अर्धवटच झाला। तर चला आता झाला तसा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते। तर हे सकाळी गेले होते गुरांना खायला आणण्यासाठी, तर त्यांनी इथे थोडीशी क्लिप घेतली, त्यामध्ये तुम्ही भुईमुग पाहिला असेल आणि तसेच हे आंब्याचं झाड सुद्धा, तर त्याला भरपूर असे आंबे यावेळेस लागलेले आहेत। आणि कमेंट मला अशी आली की मी मागचा जो व्हिडिओ टाकला होता तो भरपूर व्हायरल झाला आणि त्याला खूप छान असा प्रतिसाद दिला आणि आत्तापर्यंत माझ्या चॅनलवर एक सुद्धा वाईट अशी कमेंट कोणीही केली नाही, सगळ्यांनी चांगलीच कमेंट केली होती। आणि त्या ताईंनी सुद्धा चांगलीच कमेंट केली की 12वी आणि 5वी म्हणजे काय, कारण की मी मागचा व्हिडिओ त्या संदर्भात टाकला होता। तर 5वी आणि 12वी म्हणजे ज्यावेळेस बाळ जन्माला येतं त्याच्यानंतर तिथून पुढे 5 दिवसांनी जी 5वी येते ती 5वी म्हणजेच 5वा दिवस तो साजरा करण्यात येतो। संध्याकाळी सटवाई देवीची पूजा केली जाते, तसेच 12वी दिवशी सुद्धा त्याच देवीची पूजा करून 12व्या दिवशी कोण बाळ पाळण्यात घालून बाळाचं नामकरण सुद्धा केलं जातं। तर मला एवढीच माहिती आहे ती तुम्ही तुमच्यासोबत शेअर केली आहे। त्यानंतर साईचा शाळेचा दिवस पहिला, सकाळची सगळी कामे म्हणजे झाली तेवढी कामे आवरली आणि साईला शाळेत सोडवलं। त्यानंतर त्याला शाळेकडूनच वह्या पुस्तकं दप्तर हे सगळं घ्यायचं होतं, तर त्याची सुद्धा फी वगैरे दिली। आणि त्यानंतरचा हा त्यांचा पहिला दिवस। प्रत्येक ठिकाणी पहिला दिवस हा खूप छान असा साजरा केला जातो, कारण की मुलं लहान असतात आणि त्यांना शाळेबद्दल आकर्षण वाटावं हेच त्यांच्या शिक्षकांच्या मनात असतं आणि त्यांनी व्यवस्थित असं शाळेत यावं। त्यांना जर पहिला दिवस छान वाटला तर ते शाळेत जायला आणखीच उत्साह त्यांचा वाढतो। यासाठी प्रत्येक शाळेमध्ये छान असं सेलिब्रेशन केलं जातं पहिल्या दिवशी। आता चला हा व्हिडिओ झाला तर आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ म्हणजेच गुढीपाडव्याचा इथून पुढे ब्लॉग आपण चालू करूया। सकाळचे 6 वाजून गेले होते आणि बाहेर मस्तपैकी असा सकाळ व्हायला लागली होती आणि सकाळसोबतच या इथे सारवायचं चालू होतं, कारण की गुढीपाडव्याचा सण आहे म्हटल्यावर अंगण वगैरे सारून घेतल्यावर छान असं वाटतं। तर या इथे सुद्धा साई त्याच्या सायकलची पूजा करत होता। मुलं किती लहान मोठी असली की तरी त्यांना आपल्या वस्तूंबरोबर जास्त आपुलकी असते। तर आता तो स्वतःच्या सायकलची पूजा करत होता। त्यानंतर तो म्हटला की मला माझ्या सायकलला गाठी सुद्धा बांधायची, गुढी सुद्धा उभारायची आहे। तर त्याचं चालू होतं, त्यांनी सायकल वगैरे पुसून घेतली होती। त्यानंतर बाकीच्यांची सुद्धा लगबग चालू होती, ती म्हणजे गुढी उभारण्यासाठी। तर गुढी ही सकाळीच उभारावी लागते आणि प्रत्येक ठिकाणची पद्धती ही वेगवेगळी असते। तर शेतात जेवढं सामान अवेलेबल असेल तेवढ्या सामानात आम्ही कशी गुढी उभा केली हे तुम्हाला दाखवते। तर या इथे छान असं आमची ते लिंबाचं झाड आहे, कडुनिंबाचं, तर त्याला छान अशी पालवी फुटलेली आहे आणि याचाच नैवेद्य म्हणून आज खाल्ला जातो, तसेच याचा मान सुद्धा गुढीला दिला जातो। तर मला गुढीपाडव्याचा सुद्धा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता, परंतु ते शक्य झालं नाही। तर गुढीला छान अशी साडी पीस वगैरे बांधला होता, त्यानंतर फुलहार
लिंबाची पानं, तसेच जी काठी असते ती आणि गडवा, तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गुढी उभारत असतात. तर आमची ती अशी गुढी उभारली जाते. तर कोणी कोणी फक्त भगवा झेंडा लावून गुढी उभारतात. मला अजून गुढीला उदबत्ती लावायची होती, तसेच नारळ ओवाळला होता, दिवा सुद्धा लावायचा बाकी होता. तर अशा पद्धतीने आमची गुढी ही उभारली गेली. आणि झालं असं की जे गाठी वगैरे असतात हार ते सगळे पाठीमागच्या साईडला गेले आणि अशी उंच उंच गुढी आमची उभारली गेली होती. त्यानंतर ही गुढी आहे मम्मीची इथली, त्यांनी सुद्धा खूप छान पद्धतीने गुढीपाडवा साजरा केला होता. प्रत्येक ठिकाणची पद्धती ही वेगवेगळी असते. आणि काय काय ठिकाणी असं होतं की गॅलरीचं समजा गुढी उभी केली किंवा अशी स्पोर्ट्समध्ये, तर ती दिसायला ही लवकर दिसते. पण आमची इथे अंगणात गुढी उभा केली होती आणि त्याच्यामुळे त्याचं व्यवस्थित असं शूटिंग मला घेता आलं नाही. त्यानंतर साईला जे वह्या पुस्तकं भेटले होते त्यांना कवर लावायचं चालू होतं. आणि हे जर आत्ताचं पाहिलं तर खरंच लहानपणीची आठवण येते. आपल्या वेळेस सुद्धा आपल्याला अशीच घाई असायची की वह्या पुस्तकांना कवर वगैरे लावायची. तशीच साईला सुद्धा आता उत्सुकता आहे आणि लहान मुलांना तर ती उत्सुकता राहते. तर असा आजचा अर्धवट व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.